संध्या, हे एक्सेल शीट बघून माझ्या आत्म्याने पण रेजिग्नेशन मेल टाकलंय. माझं तर कीबोर्ड पण म्हणतंय, ताई मला पण वर्क फ्रॉम हेवन पाहिजे. विनोदी, पैसे आले ग लाडकी बहीण योजनेचे. वा, मग आता माझे पण आले असतील. मी पण एकदम लाडकी बहीण आहे साहेबांची. चल सांग, कुठे गुंतवणूक करायची? मी ठरवलंय देवांशला युरोपला शिक्षणासाठी पाठवून मी इथे मोठा वडापावचा बिझनेस करणारा. काय स्टार्टअप नाही, वडापाव एम्पायर कडणारे विनोदी ग्लोबल वडापाव लिमिटेड. माझ्याकडे काही शब्दच नाहीत. आता बास कर विनोदी. पहिले आचारला वडापाव फ्री देऊन रेजिग्नेशन अप्रूव्ह करून घेते. मी तर 2.5 किंवा 3 किलो सोनं घेऊन तिजोरीत ठेवायचं म्हणते आणि उरलेले पैसे व्याजाने फिरवणार. संध्या, तू तर माझ्यापेक्षा मोठं बोलतेस की ग. इमॅजिन कर विनोदी, आपण ऑफिसमध्ये नाही स्वीडन मध्ये बसून मीटिंग घेतोय. आणि गुड्डी, दीपांजली आणि अक्का इथंच कोल्हापूरमध्ये कीबोर्ड बडवत बसणार. वा, किती भारी होईल सगळं. विनोदी, माझ्याकडचे शब्द परत एकदा संपले. तू पण बास कर आता मोठं बोलणं. होय, काय सांगतीस संध्या? कामाचं जरा बघूया राहिलेलं मोठं. नेक्स्ट टाइम बोलूया.